Hello, this is the My Artifact episode number 282. आजची तारीख आहे 7 सप्टेंबर 2015. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. आज स्पेशल काय आहे? आज काय ना, सकाळी उठलो, आज संडे होता तर काफी आळस होता आज. म्हणजे आज जिम तर नव्हतं, त्यामुळे मी आज खूप मस्त झोपलो. ॲक्च्युली काल रात्री मी 3-3:30 वाजेपर्यंत जागी होतो मी. तो मॅट्रिक्स बघितला फिल्म. त्याच्यानंतर 3-3:30 वाजेपर्यंत 3 वाजता झोपलो. 6 वाजता उठवलं वडिलांनी मला उठवलं आणि त्यांना सोडून दिल्यावर घरी आलो. एवढी थंडी लागली होती, बस ब्लँकेट घेऊन झोपलो. सरळ 9 वाजता उठलो. काय नाही, हातपाय वगैरे धुतले. पिंटाचा फोन आला होता सकाळी खेळासाठी, बट राहू दे म्हणलं, कशाला जाऊ म्हणलं. त्यामुळे दिवसभर घरी होतो. मामा आले होते आज, खूप सारे जण पाहुणे वगैरे आले होते. त्यामुळे मी आज बघितला हा फिल्म. मॅट्रिक्सची पूर्ण सिरीज कंप्लीट केली. फिल्म कशी आहे मॅट्रिक्सची? मॅट्रिक्स पिक्चर चांगला आहे. याची स्टोरी इतकी काही खास नाही. म्हणजे जे रायटर आहे, जे डिरेक्टर आहे, त्यांनी फक्त एकच पॉइंट ऑफ व्ह्यू ठरवला, फायटिंग. म्हणजे मॅट्रिक्स ही मूवी ओनली अँड ओनली फायटिंगसाठीच त्यांनी बनवली. त्यामुळे या फिल्ममध्ये तुला खूप सारे फायटिंग सिक्वेन्स दिसन, बहुत खतरनाक. आणि हे फिल्म 2003 झाले बेटा. तर 2003 तर ही मूवी वन ऑफ द क्लासिक आहे, जे की मी 2015 पाहून राहिलो. की त्याच्या कम्पेअरमध्ये आजचे सुद्धा फिल्म नाही तसे एवढे माहोल फिल्म बनवले त्यांनी 2003. सो दॅट इज रिअली नाईस. देन काही नाही, खेळायला गेलो होतो, खेळून आलो. पिंटाकडे होतो. मग नंतर घरी आलो, समोसा खाल्ला. माझी डायरी विशालच्याच घरी आहे. विशालच्या घरी चाललो नाही, कारण मी स्वतःला टाईम देऊन राहिलो. विशाल समजत असेल का याला अभ्यास करायचा नाही. ॲक्च्युली मला अभ्यास करायचा आहे. आय नीड टू स्टडी ऑन. करूशा तर वाटते जनरल नॉलेजबद्दल, बट राईट नाऊ मला माझ्या करिअरबद्दल विचार करायचा आहे यार. माझं करिअर इज मच मोर बेटर. काफी कठीण परिस्थितीत आहे आणि याच्यासाठी मला लागणारा कॉन्फिडन्स मला आतापासूनच बिल्डअप करायला लागेल. आतापासून म्हणजे राहिलेच किती दिवस रे बेटा. बस न्यू इयरपर्यंत तर हे येऊनच जाईन. रिझल्ट आला का क्लिअर, तर त्याच्यामध्ये हे काय, प्रीताईचं लग्न होईपर्यंत तरी थांबा लागेल यार. प्रीताईचं लग्न फेबमध्ये काढणार आहे वाटते, तर थांबावं लागेल तेवढं वेळ. आणि देन मामाजी आले का त्यांच्यासोबत बोलावं लागेल, आणि देन रेडी टू गो. तेवढा वेळ तर मी हे काढून घेतो, काय म्हणते यार, डिप्लोमा म्हणजे डॉक्युमेंटेशन पूर्ण. आणि मला लायसन काढायला लागेल का? लायसन काढू का नाही यार, माहीत नाही. हे तर मी ठरवलं होतं का करीन म्हणून, बट काही प्रॉब्लेम नाही झाला. बहुत थंडी लागून राहिली. डिसेंबर महिना बहुत थंडीचा असतो. आणि इथे वरती बघतो ना मी, तर रिअली अमेझिंग यार. वर्धेत पोल्युशन कमी आहे ना, त्यामुळे स्टार एवढे क्लिअरली दिसते. वन ऑफ द क्लासिक. मी इथून सिरियस स्टार सिस्टीम पाहू शकतो, ओरायन बेल्ट पाहू शकतो, ॲलेकी. सो इट इज रिअली अमेझिंग. आता काही नाही, ही फिल्म बघत होतो मी, मिशन इम्पॉसिबल.
रोग नेशन फिल्म, याच्यामध्ये पण मला नाही का मिशन इम्पॉसिबल, जेम्स बॉन्ड हे फिल्म नाही का सारखेच वाटते यार. जेम्स बॉन्डमध्ये पण एक सिक्रेट एजंट असतो तो, याच्यात मिशन इम्पॉसिबलमध्ये सिक्रेट एजंट असतो. हां, पण जेम्स बॉन्ड नाही का काफी बोरिंग असते, जे की मिशन इम्पॉसिबल काफी इंटरेस्टिंग आणि थोडं बहुत फनी आणि टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर करते. याच्यातही गॅजेट्स आहे, त्याच्यातही गॅजेट्स आहे. बट बॉन्ड, यार लास्ट टाइम मी हा स्पेक्टर पाहिला ना, मी एवढा राग येऊन राहिला यार, स्पेक्टर मी काऊन पाहिला. बढिया ॲसोल मूवी आहे, एकदम रद्दी मूवी आहे. पण जे की हॉलिवूड इज वन ऑफ द बेस्ट ऑफ द मूवी इज अ बॅटलशिप. हे मूवी काऊन ना उठले यार हे कळत नाही. जे की यांचा बजेट पण चांगला होता. वेल, आता मी त्या कंट्रीमध्ये राहत नाही, त्यामुळे मला कळून नाही आलं की यांचं प्रमोशन झालं होतं का नाही. आय डोंट नो. बट बॅटलशिप सारखी मूवी इज वन ऑफ दी क्लासिक. स्क्रिप्ट चांगली आहे, स्टोरी चांगली आहे, ग्राफिक्स चांगला आहे, बजेट पण चांगला आहे, कास्ट पण चांगली केली आहे. त्या फिल्मला, हे फिल्म उठलं काऊन नाही हा. बॅटलशिप तर मला आत्ता कळलं, आत्ता म्हणजे नाही रे, खूप अगोदर आला होता, 2012मध्ये आला होता. बट मला बस, मी तर फर्स्ट टाइम याला टी व्हीवर या कम्प्युटरवरच पाहिला, बाकी याचं कुठं ऐकलंच नाही बॅटलशिपबद्दल. तरी झालाच म्हणा, आता मी त्या तिथे कंट्रीमध्ये राहत नाही, त्यामुळे मला तेवढं काही माहीत नाही. झाला असं, कारण एवढा चांगला मूवी, वन ऑफ द क्लासिक. जसा पॅसिफिक रिम, अरे काय उठला होता इंडियामध्येच, एवढा उठला तो, आणि त्याचा बजेट किती भयानक असन. आणि तो होता यार, त्या फिल्ममध्ये नुसते त्यांनी ग्राफिक्स डिझायनिंगमध्ये महारत हासिल करून तो फिल्म बनवली, जे की वन ऑफ इट्स काइंड आहे. बहुत थंडी लागून राहिली आणि झोप पण लागत आहे. So this is the end. This is the My Artifact episode number 282. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.